नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये अनेकांची नावं चर्चेमध्ये होते, पण मुखेडचे आमदार, भाजपचे आमदार जे 3 वेळा आमदार झाले आहेत, ते तुषार राठोड यांच्या गळ्यामध्ये खऱ्या अर्थानं अध्यक्षपदाची माळ पडली आहे। काय सांगाल तुम्ही? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झालात, काय पहिली प्रतिक्रिया असणार? नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे। मागच्या महिन्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पक्षाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल या ठिकाणी निर्माण केलं। जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या पॅनलची निर्मिती झाली आणि 23 पैकी 11 जागा बिनविरोध निघाल्या आणि 12 जागावरती निवडणूक झाली। त्यापैकी 11 जागा हे आमच्या पॅनलनं जिंकल्या आणि आज अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेवरून, त्यांच्या सांगण्यावरून माझी बिनविरोध निवड झालेली आहे आणि आता मी अध्यक्ष म्हणून या बँकेचा मी आता कामकाज सुरू करणार आहे। बातम्या अशा पद्धतीच्या येतात की तुम्ही तर अमेरिकेला गेला होता, इकडे अशोकराव चव्हाण सगळ्या बैठका घेत होतात आणि तुमचं थेट नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षपदामध्ये सुचवले, काय तथ्य आहे याच्यामध्ये? याबद्दलची काही बातम्या समाज माध्यमामध्ये 2 दिवसापूर्वी आल्या होत्या, परंतु एकतर माझ्याकडून कुठलीही मागणी की मला अध्यक्ष करावं अशी मागणी मी कोणाकडे केली नव्हती, कारण मी कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी अमेरिकेला गेलो होतो। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझी 1 महिन्यापासून माझी भेट झालेली नाही आहे आणि मी रात्री उशिरा पोहोचलो। आज सकाळीच जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला। मला असं वाटतं की ज्या काही बातम्या समाज माध्यमात आल्या होत्या याला कुठलाही आधार नव्हता, कुणीतरी आपल्या स्तरावरून त्या बातम्या प्रकाशित केल्या असतील। असं बोललं जात आहे की मूळ तुम्ही भाजपचे आहेत, त्यामुळं भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी असं तुमची निवड केली असं बोललं जातं। भारतीय जनता पार्टीचे या पॅनलमध्ये 22 पैकी 14 लोक हे भाजपात जिंकलेले आहेत, त्यामुळं भाजपाचाच अध्यक्ष होणार हे निश्चित होतं आणि साहेबांनी माझी निवड केली। मला असं वाटतं की या पाठीमाग फार काही लपलेलं कुठलं राजकारण ज्यामध्ये नव्हतं, त्यांनी सर्वांची चर्चा करून हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय अशोकराव चव्हाण यांच्या मोबाईलवर, तुमचं बोलणं झालंय, काय नेमकं बोलणं झालं? माननीय मुख्यमंत्री महोदयांना या निवडी संदर्भातली माहिती अशोकराव चव्हाण साहेबांनी दिली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी माझं अभिनंदन केलं। एकूणच आता तुम्ही अध्यक्ष झालात, काय नेमकं पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम असेल? कारण शेतकऱ्यांची बँक म्हणून सगळे ओळखलं जात आहे, काय सांगा? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे। ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं ही बँक कार्यरत असते, परंतु मागच्या काळामध्ये संचालक मंडळाने जे चुकीचे निर्णय घेतले आणि काही मोठ्या संस्थांना जो पतपुरवठा केला त्यामुळं बँकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे आणि ज्या पद्धतीनं पतपुरवठा केला त्या प्रमाणामध्ये ती वसुली होऊ शकली नाही आणि त्यामुळं आज आपल्या जिल्ह्यामध्ये या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण कर्ज देऊ शकत नाही। त्यामुळं या बँकेवरती अध्यक्ष म्हणून काम करणं हे अत्यंत आव्हानात्मक राहणार आहे आणि भविष्य काळामध्ये या बँकेची वाटचाल अधिक चांगली झाली पाहिजे, बँक प्रबळ झाली पाहिजे, बँकेचा पतपुरवठा वाढला पाहिजे, शेतकऱ्यांना या माध्यमातून आपल्याला लोन देता आलं पाहिजे। या सर्व बाबी भविष्य काळामध्ये संचालक मंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवून आणाव्या लागतील आणि मला विश्वास आहे की ज्या विश्वासानं संचालक मंडळाने माझी निवड केलेली आहे याच विश्वासानं ते सर्वजण माझ्यासोबत राहतील आणि सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून, सत्तेमधला आमदार म्हणून या सर्व बाबी सरकारपर्यंत पोहोचवाव्या लागतील, सरकारची मदत घ्यावी लागेल आणि या बँकेला सुस्थितीमध्ये आणून खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकऱ्यांना मदत करावी लागेल। तुम्ही दावा केला नसताना सुद्धा अध्यक्षपदाची माळ तुमच्या गळ्यामध्ये पडली, श्रेय कोणाला द्याल? शेवटचा प्रश्न। मला असं वाटतं की जिल्ह्याच्या राजकारणाच्या सर्व बाबींचा अभ्यास करून जिल्ह्याचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं मला असं वाटतं की सर्व संचालक मंडळाने त्या निर्णयाचं स्वागत करून मला बिनविरोध त्यांनी अध्यक्ष केलं। त्यामुळं अशोकरावजी चव्हाण साहेबांचे मला स्वागत करावं लागेल आणि त्याचबरोबर माझ्या सर्व सहकारी संचालकांचं मला स्वागत करावं लागेल।
ते होते आमदार तुषार राठोड आणि त्यांनी TV9 मराठीशी संवाद साधला. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.